संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जत लोकलला 15 डब्यांची ताकद, प्रवाशांमध्ये समाधान. 20 जुलैपासून 6/21ची CSMT कर्जत लोकल 15 डब्यांची. मध्य रेल्वेने कर्जत मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला असून सोमवारी दिनांक 20 जुलैपासून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT येथून सायंकाळी 6:21 सुटणारी कर्जत लोकल आता 12 डब्यांऐवजी 15 डब्यांसह धावणार आहे. या निर्णयामुळे कर्जत, नेरळ, भिवपुरी रोडसह परिसरातील हजारो प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कार्यालयीन वेळेनंतर मुंबईहून कर्जतकडे परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे दरवाजात उभे राहून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असतो. आता 3 अतिरिक्त डबे उपलब्ध झाल्याने गर्दी काही प्रमाणात कमी होऊन प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हीच लोकल कर्जतहून रात्री 8:38 CSMT कडे रवाना होणार आहे. या गाडीने खोपोलीहून येणारे तसेच पुण्याहून येणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसमधील अनेक प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. त्यांनाही मोठ्या गर्दीचा सामना करावा लागत होता. 15 डब्यांच्या लोकलमुळे या प्रवाशांना देखील दिलासा मिळणार आहे. दरम्यान मध्य रेल्वेने मुंबई मुख्य मार्गावरील आणखी 10 उपनगरीय लोकल सेवा 5 अप व 5 डाऊन 15 डब्यांसह चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 22 वरून 32 वर जाणार असून कर्जत मार्गावरील वाढत्या प्रवासी संख्येला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. नमस्कार, मी नितीन परमार, ZRUCC SRUCC सदस्य, मध्य रेल्वे. गेल्या कित्येक वर्षापासून संबंध कर्जतकरांची एक मागणी होती की वाढत्या कर्जतच्या नागरीकरणामुळे कर्जतसाठी 15 डब्याची लोकल सुरू व्हावी. या गोष्टीला कुठेदा अंशतः थोडंसं यश आलं असून उद्या दिनांक 20 जुलै 7/2026 रोजी संध्याकाळी 6:21 CSTहून कर्जतसाठी सुटणारी 12 डब्याची लोकल ही आता 15 डब्याची झाली असून ह्यामुळे कर्जतला येणाऱ्या सर्व प्रवाशांची भायखळा, दादर, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, कल्याण या गर्दीच्या ठिकाणी कर्जतला येणाऱ्या प्रवाशांना थोडीशी सवलत होणार आहे. 12 डब्याच्या ऐवजी 15 डब्याची लोकल झाल्यामुळे लोकांना थोडं सुटसुटीत चढण्यात येणार असून तसंच ही गाडी संध्याकाळी 8:38 हीच गाडी पुन्हा CSTसाठी 15 डब्याची जाणार असून ही 15 डब्याची लोकल झाल्यामुळे आता सध्याची 12 डब्याची जी लोकल होती या लोकलमध्ये कर्जतपासून प्रवासी हे उभे राहून जात होते. कारण का याच वेळेला खोपोलीहून कर्जतकडे येणारी एक लोकल व तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस ह्या दोन्ही गाड्यांच्यातले प्रवासी हे या ठिकाणी उतरून या लोकलनी जात होते. त्यामुळे ही लोकल कर्जतपासूनच सर्व प्रवासी उभे राहून जात होते. पण ही लोकल आता 12 डब्याची ऐवजी 15 डब्याची झाल्यामुळे सर्व प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. त्यामुळे तसेच ही लोकल शक्यता माझ्या माहितीप्रमाणे 1 नंबर, 2 नंबर किंवा 3 नंबर या ठिकाणी घेतली जाईल. तसेच ही लोकल सुरू करण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव साहेब तसेच मध्य रेल्वे प्रशासन यांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.